जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल, आता होणार त्या सर्वांची पोलखोल। चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल। इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे, खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे। येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार, सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार? DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। शिक्षणाधिकारी B.T. पाटील यांनी RTE यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा केला असून त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी काही दिवसांपूर्वी विद्यार्थी सेनेचे किरण फडोळ आणि शिष्टमंडळाकडून करण्यात आली होती। मात्र मागणी करून अनेक दिवस उलटूनही कोणत्याही प्रकारची हालचाल न झाल्यानं विद्यार्थी सेना आक्रमक झाली असून आज महानगरपालिका शिक्षणाधिकारी पाटील यांच्या केबिन बाहेर विद्यार्थी सेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। 100 एकरवाल्यांना या प्रक्रियेमध्ये प्रवेश मिळतो, मात्र गरीब विद्यार्थी यापासून वंचित राहतात असा आरोप करत या प्रकरणी तात्काळ समिती नेमून चौकशी करण्यात यावी आणि आरोपींवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। या आंदोलनामध्ये विद्यार्थी सेनेच्या वतीनं हातामध्ये शिक्षणाधिकारी पाटील यांना निलंबित करण्यात यावं असे फलक झळकविण्यात आले, तसेच जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। शिक्षणाधिकाऱ्याचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय। अरे आवाज कुणाचा? तुम्ही डायरेक्ट शिक्षणाधिकारी नगरपालिका B.T. पाटील यांना की गरीब लोकांसाठी सरकारने RIT ही योजना राबवलेली आहे, त्यामध्ये चुकीचे पत्ते दाखवून हे घोटाळा करून पैसे भरून चुकीचे नाव तिथे येत आहे, त्याच्यामुळे गरिबांना अन्याय होत आहे। तर यांनी म्हणे कमिटी बसवतो, यांनी त्याचं काम काही केलं नाही। उलट आमच्या विद्यार्थी सेनेने शाळेच्या याद्या घेऊन कोणकोणाचे खोटे पत्ते हे यांना माहिती दिली, तरी अधिकारी आम्ही त्यांचं काम आम्ही करत असताना इथून पळ काढून पळून जातो। म्हणजे यांनी हे सिद्ध होतं का सर्वात मोठा घोटाळ्यात सहभाग या शिक्षणाधिकाऱ्याचा आहे आणि आम्ही त्यांच्या निलंबनाची इथं मागणी करतो आहे आणि निलंबन आणि ही जी यादी त्यांनी केली आहे ती रद्द झालीच पाहिजे ही आमची मागणी आहे, त्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही। दरम्यान विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख किरण फडोळ यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनामध्ये विद्यार्थी सेनेचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रवींद्र शेळके, DNA नाशिक न्यूज, नाशिक।